आमच्या हक्काचा रस्ता कुठे आहे? आमच्या लेकरांना चिखलातून शाळेत पाठवायचे का? कर भरूनही आमच्या नशिबी फक्त नरक यातनाच का? असा आर्त आणि संतप्त सवाल करत आज लातूर जिल्ह्यातील निलंगा शहर अंतर्गत येणाऱ्या दादापीर नगर परिसरातील शेकडो नागरिक माता भगिनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी थेट दादापीर परिसरापासून नगरपालिकेपर्यंत भव्य आणि धडक मोर्चा काढला. अंगावर काटा आणणाऱ्या चिखलातून आणि सांडपाण्याच्या डबक्यांमधून वाट काढत निघालेल्या या विशाल जनक्षोभाने नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर धडक देत प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि अक्षम्य दुर्लक्षाबद्दल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीकेची तोफ डागली. आज 21व्या शतकात आपण प्रगतीच्या आणि विकासाची कितीही वल्गना करत असलो तरी निलंगा नगरपालिकेच्या दावेदारांच्या नाकाखाली असलेल्या दादापीर नगरमधील वास्तव मात्र अत्यंत विदारक आणि मानवतेला कलंक लावणार आहे. परिसरातील रस्ते म्हणजे केवळ खड्डे आणि गुडघ्यापर्यंत साचलेला चिखल बनले आहेत. पावसाळ्याचे दिवस असोत वा शहरात चाललेली अस्ताव्यस्त ड्रेनेजची कामं असोत, या दोन्हीचा सर्वाधिक आणि जीवघेणा फटका या गरीब वस्तीला बसत आहे. सकाळी पाठीवर स्कूल बॅग घेऊन जाणारी लहान बाळगोपाळ मुलं, वृद्ध आई वडिलांनी हातावर पोट असणारे कामगार याच जीवघेण्या चिखलातून पाय घसरून पडत आहेत. दुचाकी गाड्या जागीच रुतत आहेत. सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने संपूर्ण परिसरात आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला. असं असतानाही जनतेच्या करावर मलिदा खाणारे अधिकारी आणि कुंभकर्ण झोपेत असलेली नगरपालिकेची यंत्रणा अजून किती जणांचे जीव जाण्याची वाट बघत आहे, असा संतप्त सवाल मोर्चेकरांनी उपस्थित केला. आम्ही या देशाचे नागरिक नाही का? प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती. वारंवार निवेदनं देऊन चप्पल झिजवूनही जेव्हा प्रशासनाला जाग आली नाही तेव्हा नाईलाजास्तव दादापीर नगरवासियांना रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याची वेळ आली. तुम्ही निवडणुकीच्या वेळी मते मागता, याच जनतेचे उंबरठे झिजवता, मग आज आमच्या लेकरांच्या वाट्याला हा चिखल आणि घाण का आली? अशी तोफ डागत महिलांनी प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला. शोषित आणि पीडित दादापीर नगरवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उरत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर जिल्हा मुख्य कार्यकारी युवती अध्यक्ष सौ विशाखा रोहित हत्तागळे यांनी प्रशासनाला थेट आणि अंतिम इशारा दिला आहे. खालील मागण्या केल्या आहेत, त्या प्रामुख्याने दादापीर नगर परिसरातील रस्त्यांवर तात्काळ मुरुम टाकण्यात यावा आणि पक्के रस्ते व नालीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावं. रस्त्यावरील लाईटची व्यवस्था करण्यात यावी. सांडपाण्याचं योग्य नियोजन करावं. यासह अनेक मागण्या करण्यात आल्यात. याबाबत प्रशासनाने जर आताही गांभीर्य दाखवलं नाही तर याहूनही अधिक तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल आणि नगर परिषदेच्या कार्यालयाला कुलूप लावलं जाईल, असा गर्भीत आणि तीव्र इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चात मुस्तफा शेख, राधा कर्मवीर कुशल, सोनाली तळेकर, पंदिनी सोनटक्के, छाया विहिरे, मन्नाबी शेख, तनुजा पवार, आशिया कुरेशी यांच्यासह दादापीर नगर परिसरातील शेकडो नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धडक मोर्चानंतर आता तरी प्रशासनाने डोळे उघडणार का आणि दादापीर नगरच्या नशिबे आलेला हा चिखल पुसला जाणार का, याकडे संपूर्ण निलंगा तालुक्याचं लक्ष लागलं आहे. मॅडम 4 वर्षापासून 4 वर्ष झाले. 4 वर्ष मॅडम सध्या दुसरीकडे चालू आहे ना. 4 वर्ष झाले सध्या दुसरीकडे चालू आहे. तसं नाही मॅडम, एक मिनिट कोणत्या तर अधिकाऱ्याला बोलवा. हो एक पाऊल बी टाकत नाही एवढा चिखल आहे तिथं. आम्ही किती एक पाऊल बी टाकत 5 वर्ष गेले किंवा 9 वर्ष गेले. 4 वर्ष झालं मेरे देखने में. हे बाबा यावं लागतंय, सेवा साहेब यावं लागतंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.